फडणवीस सरकारने जाहीर केलेली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योजना अखेर आज या योजनेतील पात्र शेतकऱ्यांची जी यादी आहे, पहिली यादी ती घोषणा झालेली आहे। मात्र आता शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे की माझं नाव जर यादीत आलं तर मला या कर्जमाफीचा लाभ कसा मिळवता येणार आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सोबत ज्या सहकार विभागाने या यादीची घोषणा केलेली आहे त्याचे प्रधान सचिव आहेत प्रवीण दराडेजी। माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्या ह्या याद्या आम्ही सर्व पॅक्स त्या संबंधित ग्रामपंचायतीमध्ये देखील पब्लिश करणार आहोत। त्या ठिकाणी जाऊन आपल्या पात्र लाभार्थ्यांनी आपण नाव बघावं। आपले सेवा केंद्र जवळजवळ 32,000 आपले सेवा केंद्र आहेत आपले सरकारचे, त्या ठिकाणी जाऊन आपलं ॲग्रीस्टॅक आणि आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे। आणि ते आधार ऑथेंटिकेशन करत असताना त्यामध्ये काही डिस्क्रिपन्सी असेल, काही कमी जास्त असेल, व्याजाची रक्कम किंवा हे जे कर्जाची रक्कम जर काही डिस्प्यूट असेल तर तो आपण त्या ठिकाणी डिस्प्यूट रेज करू शकतो। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आपण जिल्हा स्तरावरती कमिटी नेमलेली आहे, त्या स्तरावरती आपले इश्यूज सॉर्ट आउट होतील आणि आधार ऑथेंटिकेशन झाल्याबरोबर त्या सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये बँकेच्या माध्यमातून लोन अकाउंटला पैसे वर्ग होणार आहेत। 2 लाखावरून जास्त कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी 2 लाखाच्या वरची रक्कम भरल्यानंतर ते देखील इमिजिएटली आधार ऑथेंटिकेशन करू शकतात। परंतु ते 2 लाखाच्या वरचं कर्ज भरण्यासाठी शासनाने त्यांना 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे। त्यामुळे 31 मार्च 2027 पर्यंत केव्हाही 2 लाखाच्या वरची रक्कम भरू शकतात। ती रक्कम भरल्यानंतर अशा शेतकऱ्यांच्या याद्या आम्ही टप्प्याटप्प्याने जसे जसे शेतकरी पैसे भरतील तशा तशा आम्ही पब्लिश करू, त्यांचं आधार ऑथेंटिकेशन होईल आणि त्यांच्या अकाउंटला देखील 2 लाखापर्यंतची रक्कम शासनाच्या माध्यमातून जमा होईल। अनिकेत सह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।